शिवजयंतीचे औचित्य, परंपरेची जपणूक आणि महिलांच्या सन्मानाचा सोहळा. नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम. गेल्या 13 वर्षाची ही अखंड परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडली. नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य हळदी कुंकू कार्यक्रमाने परिसरातील वातावरण अक्षरशः मंगलमय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्या क्षणी उपस्थित हजारो महिलांच्या डोळ्यात अभिमान आणि आदर दाटून आला होता. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते सिने अभिनेते क्रांतीनाना मालेगावकर यांचा खेळ रंगला पैठणीचा. हा बहारदार कार्यक्रम त्यांच्या विनोदी शैलीने, हजरजबाबी संवादांनी आणि सुरेल गायनाने 5,000हून अधिक महिलांना अक्षरशः पोट धरून हसवले. क्षणभरासाठी प्रत्येक स्त्री आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या विसरून आनंदाच्या विश्वात रमली होती. खेल पैठणीचा या स्पर्धेत अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. पैठणी जिंकण्याची ओढ, मंचावर जाण्याचा आनंद आणि नाव जाहीर होण्याची उत्कंठा या सगळ्यांमुळे वातावरणात रोमांच दाटून आला होता. यावेळी पैठणीच्या पहिल्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या त्या पूजा मते, तर लकी ड्रॉच्या भाग्यवान मानकरी ठरल्या रेश्मा कुडपाने. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील पाणी हा त्या क्षणाचा खरा सन्मान होता. लकी ड्रॉच्या प्रत्येक तिकिटामागे एक आशा होती आणि प्रत्येक नाव जाहीर होताना हजारो टाळ्यांचा कडकडाट होत होता. कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या सर्व महिलांना वानरूपी भेटवस्तू देण्यात आली. तो केवळ वस्तूंचा नव्हे तर सन्मानाचा आणि आपुलकीचा मान होता. 13 वर्षापासून अखंड सुरू असलेली ही परंपरा आज फक्त एक कार्यक्रम राहिलेला नाही, तर महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या हास्याचा आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव बनली आहे. या सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की स्त्रीचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान आणि हाच या कार्यक्रमाचा खरा आत्मा ठरला.